सन 1935 नाव आहे मोहम्मद खान करीम खान आणि त्यांची पत्नी बीबी असं त्यांना म्हणायचं आहे। या दोघांची पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरती जवळपास 17,000 स्क्वेअर फीट 17,100 स्क्वेअर फीटची जमीन होती। जमीन त्यांनी त्यांच्यानंतर ती वक्फ बोर्डाला जमीन लिहून दिली। लिहून दिल्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणामध्ये साधारण ती जमीन वेगवेगळ्या कार्यासाठी किंवा समाजाच्या याच्यासाठी वापरली जावी, म्हणजे कोणाला शिष्यवृत्ती द्यायची असेल, कोणाचं तिथे लग्नविधी लग्नाचे करायचे असतील किंवा आणखी कोणत्या गोष्टी असतील, आपल्या समाजासाठी चांगली कोणती कार्य होतील त्या कार्यासाठी ही जमीन वापरली जावी असं म्हणून त्यांनी लिहून ही जमीन दिली। आणि त्यानंतर उजाडलं सन 2010 ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 ते 5 महत्त्वाच्या व्यक्तींची एंट्री झाली। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे प्रतिभा रवींद्र धंगेकर, पुण्यातले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी। मी आत्ता पुण्यातल्या हमजे खान चौकात उभा आहे। रविवार पेठेतला हा संपूर्ण रस्ता आहे जो तुम्हाला आता अगदी पेठेंमधला पुण्यातला एरिया, त्यामुळे तो आता गजबजलेला तुम्हाला सगळा दिसेल। माझ्या पाठीमागे एक मोठं कन्स्ट्रक्शन चाललंय। सकाळपासून बातम्या आहेत की रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंसोबत जाणार, एकनाथ शिंदेंसोबत ते संध्याकाळी भेटतात असं मलाही म्हणाले आणि काँग्रेसला रामदार देऊन ते आता ते पक्षप्रवेश करतात। पण या व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी माहिती दिली ती माहिती ज्या 17,000 स्क्वेअर फूट 17,100 स्क्वेअर फूटच्या जमिनीची दिली ती ही जमीन जिथे आता हे कन्स्ट्रक्शन उभं राहतं आहे। आणि रवींद्र धंगेकरांवरती आरोप आहे की या वक्फ जमिनीचा त्यांनी घोटाळा केला। त्या घोटाळा काय केला तर जागा हडपली आणि हडपलेल्या जागेमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू केलं आणि जवळपास 100 कोटींचा हा संपूर्ण घोटाळा केला आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे। ही सगळी पार्श्वभूमी पहिल्या 2 मिनिटात देण्याचं मूळ कारण असं आहे की 2014 नंतर महाराष्ट्रात ट्रेंड असा सेट झाला आहे की सत्तेसोबत जाणाऱ्या नेत्यांचे एकतर दगडाखाली हात अडकलेले किंवा बोटं अडकलेले असतात किंवा त्यांच्यावरती वेळ अशी आणली जाते की त्यांनी सत्तेसोबत येण्याशिवाय त्यांना पर्याय राहत नाही। धंगेकरांची कारणं काही असतील पण या ठिकाणी त्यांनी खरंच घोटाळा केला आहे का, त्यांच्या पत्नीच्या एक शी इज वन ऑफ द पार्टनर इन दिस प्रॉपर्टी, या सगळ्यामध्ये नक्की किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाले आहेत, नक्की काय घडलं आहे, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात। आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि रस्ता क्रॉस करतोय त्या रस्त्याच्या पलीकडे ही सगळी मंडळी उभी आहेत जे हे नक्की काय प्रकरण आहे आणि हे काय विषय आहे सगळं घडत आहेत। अर्थात काही गोष्टी यातल्या लिटिगेशनमध्ये आहेत, काही गोष्टी कोर्टात आहेत, काही गोष्टींना कोर्टाने क्लिअरन्स दिला आहे। पण धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याचं आणि सत्तेसोबतच्या एका पक्षासोबत सामील होण्यामागे जी महत्त्वाची कारण आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण आता ते काय आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू। नमस्कार, आपण एकेकाशी बोलू। सगळ्यात तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जदार आहात, म्हणजे लिटिगेशन लागलं ह्या प्रॉपर्टीवरती ते तुम्ही अर्ज केल्यामुळे लागलं। नाव सांगा आणि नक्की एक्झॅक्टली काय प्रकरण आहे थोडंसं आम्हाला ब्रीफमध्ये सांगा। मी रसूल चितारी, ही वक्फची मिळकत आहे। वक्फची मिळकत डॉक्टर मोहम्मद खान करीम खान बीबी राबिया वकफ ट्रस्ट। आता 2024मध्ये वक्फ बोर्डाने MSBW 600 PUN 674/2024 ही प्रॉपर्टी वक्फ आहे म्हणून डिक्लेअर केली आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे। या मिळकतीचा उपयोग समाजातील गोर गरीब वंचित विधवा किंवा जे मयत आहेत बेवारस मयत यांच्यासाठी याचं उत्पन्न त्या उत्पन्नातून समाजातील गरिबांसाठी खर्च करण्यासाठी वक्फनं या उद्देशानं हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि डिक्लेअर झालेलं आहे। आणि वकीफ जे केले डॉक्टर मोहम्मद खान यांची मंशा ते वक्फ बोर्डाला शासनाला ते कोर्टावर लागू आहे। त्या वकफ डीडमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की या जे वकफची मिळकत आहे याचं उत्पन्न गरजू लोकांना समाजातील कुठलेही घटक असू दे जे गरजू आहे विधवा आहे अनाथ बालक आहेत त्यांना भेटलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज सगळ्यात या मिळकतीसाठी वक्फ बोर्डाकडे लढत आहोत। आता मला हे सांगा की ही ज्यांनी जमीन लिहून दिली ज्यांच्या नावे जे एकदम मूळ त्याचे सगळे होल्डर आहेत तिथपर्यंत आले, त्यानंतर त्यांनी काही ती जमीन लोकांना जमीन विकलेली आहे त्यांच्या पत्नीने किंवा काय अशा गोष्टी समोर आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाने नक्की काय याच्यामध्ये निर्णय दिला होता? छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाने ही वक्फ मिळकत आहे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे वन्स अ वकफ ऑलवेज अ वकफ, एकदा वकफची मिळकत वकफ डीड प्रमाणे त्यांनी ज्यांनी वकफ केले त्यांच्या मनशा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्यांनी जे त्यामध्ये क्लॉज टाकलेत जे समाजासाठी त्यांनी जेव्हाचं उत्पन्न ठेवलं आहे त्या पूर्ण करण्यासाठी वक्फ बोर्डाने ही मिळकत वकफची आहे असं डिक्लेअर केलेलं आहे। त्यानुसार सगळ्या विभागाकडे शासनाचं पत्र पाठवलेलं आहे।
ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू समजून घेऊ. नमस्कार. तुम्ही इथे पार्टनर आहात. 2010चं तुमचं ओके. मला थोडं आधीपासून सांगा की लिगल बेसिसवरती म्हणजे तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय तर लिगल बेसिसवरती आहे. आजही तुम्हाला कन्स्ट्रक्शन काय थांबवू नका सांगितलेलं नाही. त्याच्या अर्थ तुमच्याकडे काही गोष्टी तुमच्या क्लीन झाल्यात मला असं दिसतंय. तर थोडं सुरुवातीपासून सांगा की तुमच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलंय, कारण प्रतिभा धंगेकर ह्या तुमच्या पार्टनर आहेत. 1935 साली डॉक्टर मोहम्मद खान यांनी जे काय वक्फ केलं होतं त्या वक्फमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आम्ही दोघं नवरा बायको जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ही प्रॉपर्टी, यातल्या ज्या काय प्रॉपर्टी आहेत त्याच्या बऱ्याच प्रॉपर्टी होत्या त्यांच्या, ह्या विकण्याचा नवीन घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहेत. परंतु आम्ही दोघंजण गेल्यानंतर मग ह्यांनी आत्ता जसं सांगितलं तसं गरजू महिलांना असेल, विद्यार्थ्यांसाठी याचा वापर व्हावा, परंतु आम्ही दोघंजणं गेल्यानंतर असा त्या वक्फचा अर्थ त्या ह्याच्यामध्ये त्यांनी रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे ते. ॲक्च्युअली हे 1935चं जे वक्फ आहे त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी विकत घेतली, त्याला एक सप्लिमेंटरी वक्फ केलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. असं असताना त्या ज्या त्यांची 1938ला डॉक्टर गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांची मिसेस हयात होती त्यांच्या मिसेसनी ही प्रॉपर्टी गहाण ठेवली एका सावकाराकडे. त्या सावकाराचे पैसे देता आले नाही म्हणून त्यांनी LICकडे ती प्रॉपर्टी गहाण ठेवली. मग ती LICनी ती प्रॉपर्टी LICचे पण पैसे देऊ न शकल्यामुळे कोर्टामध्ये त्याचा लिलाव केला. कोर्टातनं लिलाव होऊन ती प्रॉपर्टी त्या LICनी घेतलेली आहे. इन बिटवीन त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टी ही वक्फची नाही आहे. 1923चा वक्फ ॲक्ट त्याला लागू होत नाही असा आपल्या खालच्या कोर्टाने त्यानंतर सेशन कोर्टाने त्याचा निकाल दिलेला आहे. हा 1944ला आणि 1942ला निकाल दिलेला आहे. त्याच्यावरती हे सगळे हायकोर्टात पण गेले, हायकोर्टाने तो रिजेक्ट केला. हे सगळं असताना मग हे गहाणवटीचा विषय झाला. तो गहाणवटीचा विषय झाल्यानंतर त्या LICने ती प्रॉपर्टी याच्या ऑप्शनमध्ये विकत घेतली. ऑप्शनमध्ये विकत घेतल्यानंतर त्यांनी 1966मध्ये सरदारजीला विकत घेतली. सरदारजीकडे ती असलेली टोटल 1600 स्क्वेअर फूट 1600 स्क्वेअर मीटरच्या जागेमधली 10,000 स्क्वेअर मीटर जागा ही उत्कर्ष असोसिएशनने विकत घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही तिचा रिसर्च, तुम्ही उत्कर्षमध्ये तुम्ही वन ऑफ द ओनर आहात, पार्टनर आहात. पार्टनर, हां, माझी मिसेस त्याचे एक पार्टनर आहे. मग तो रिसर पुणे महानगरपालिकेने त्याचा प्लॅन सँक्शन केला. त्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे तिथे राहणारे जे काही 25 भाडेकरू होते 2010 नंतरचं, तिथे राहणारे 25 भाडेकरू होते ते सगळे मुस्लिम समाजाचे आमचे बांधव आहेत. तर त्यांना आम्ही रिसर महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे जे रजिस्टर डॉक्युमेंट करून आम्ही त्यांना त्यांचे इथे फ्लॅट दिलेले, जे महानगरपालिकेने सँक्शन केलेले प्लॅनप्रमाणे त्यांना. 2010 साली बांधकाम सुरू झालं तुमचं, बरोबर? मग काम चालू झालं 2021मध्ये. हां हां. त्यानंतर हे बांधकाम चालू झालं, त्या लोकांची ॲग्रीमेंट झाले, ती लोकं शिफ्ट झालेत आणि आता त्या लोकांना आम्ही भविष्यात ताबा देणार. इन बिटवीन काय आलं, ह्या गृहस्थांनी एक अप्लाय केलं की ही वक्फची प्रॉपर्टी आहे. त्याच्यावरती सुनावणी झाली. वक्फ बोर्डामध्ये त्यांनी 1995च्या कायद्याप्रमाणे 36 प्रमाणे त्यांनी अप्लाय केलं, परंतु निकाल देताना वक्फ बोर्डाने 1940 प्रमाणे निकाल दिला आहे. याच्यावरती खूप मोठं प्रेशर, याच्यात खूप मोठं राजकारण आहे. काय राजकारण आहे याच्यात? राजकारण म्हणजे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्या वक्फ बोर्डाच्या CEOवरती दडपण आणलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झालेला आहे. त्याला आम्ही ट्रिब्युनलमध्ये अपील केलं 30/2024 प्रमाणे. त्या ट्रिब्युनल कोर्टाने या सगळ्या गोष्टीला स्टेटस को दिला आणि आजही त्या गोष्टीला स्टेटस को आहे. जोपर्यंत ही कोर्टाची ट्रिब्युनलचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला स्टेटस को आहे. ही माझ्या मागे तुम्ही आता ही सगळी बिल्डिंग बघताय ती. बरं, तुमचं नाव सांगा. तुमचं या सगळ्यामध्ये नक्की काय स्टेक आहे? म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की वक्फ बोर्डाची जमीन आहे, ठीक आहे. तर काय म्हणजे या मागे तुमचं स्टँड काय एक्झॅक्टली? हे तर स्वतः अर्जदार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही सोबत काम करतो वकफच्या जागेसाठी. तर ही जागा वकफची जाहीर झालेली आहे. वकफ बोर्डाने ही जागा जाहीर केली आहे, वकफ सर्टिफिकेट केलेलं आहे त्याच्यावरती. त्याच्या आधारे आता ते गेले ट्रिब्युनलमध्ये आणि ट्रिब्युनलमध्ये स्टेटस को मिळालेला आहे बांधकामाला आणि याला. आम्ही वकफ बोर्डाने आणि आम्ही सगळीकडं अर्ज केलेले आहेत. पोलीस आयुक्त असतील, पुणे महानगरपालिकेचे कमिशनर असतील, बांधकाम विभागाचे सिटी इंजिनियर. थोडक्यात भाजपचे गणेश बिडकर जे काही सगळे आरोप करतात त्या सगळ्यांना तुमचं समर्थन आहे का? कसले आरोप करतात ते? बिडकरांनी पण हेच सांगितलं ना की वक्फ जागा आणि रवींद्र धंगेकरने ह्या सगळ्या प्रकारात घोटाळा केला आणि जागा लाटली वगैरे. हो, तुम्ही बिडकरांच्या याला होते ना तुम्ही? यांनी घोटाळा केला आहे सगळ्यांनी मिळून आणि आमच्या समाजाची फसवणूक केली आहे. फसवणूक केली साहेब.
जेव्हा तुम्हाला माहिती असताना की ही वकफची जागा आहे, तरी पण तुम्ही त्याच्यात हे करताय, पुढं जाताय आणि त्याच्यावरती प्रॉपर्टी कार्डमध्ये स्पष्ट उल्लेख आहे ह्याचा ट्रस्टचा, आणि यांच्या ॲग्रीमेंटमध्ये कुठंच उल्लेख नाही आहे वकफचा. ह्याच्या अगोदर जेवढे ॲग्रीमेंट झाले सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये वकफचा उल्लेख आहे. आणि यांच्या नाही, आता कायद्याने 30 वर्षापर्यंतचा आपण 30 वर्षापर्यंत आपण वकिलांचा हे घेतो, सर्च रिपोर्ट घेतो. आणि हे जे म्हणतात तो 1935मध्ये त्या ह्याची नोंद आहे, परंतु त्यानंतर कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ते पण इले ना, कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे ह्या ऑर्डरप्रमाणे हे LICचं नाव लागलं. मग LIC नंतर इंदरसिंगचं नाव लागलं. त्या इंदरसिंग मेल्यानंतर त्याच्या मुलांची नाव लागली. हे सगळं त्या ह्याच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये आलं ना. आता तुम्ही इथे येणार, हे माहिती असतं तर मी सगळे पेपर तुमच्या समोर मांडले असते. लिलाव वगैरे झालं ते बेकायदेशीर झालेलं आहे. आणि वन्स अ वकफ इज ऑलवेज वकफ. कोर्टाकडे कोर्टाने फक्त ओपिनियन मागितलं होतं. यांनी कोर्टाकडे ओपिनियन मागितलं होतं. ती ओपिनियन आहे, कुठल्याही प्रकारची हे नाही आहे. म्हणजे सांगताना पूर्ण सांगावं माणसांनी की जे कोर्टाकडे हे मागितलं 1942चे जे म्हणताय 1942चं ते 1942चं ते ओपिनियन मागितलं होतं सर. पण मग आता स्टे तर नाही ना याच्यावर. स्टेटस को म्हणजे वक्फच्या त्या ऑर्डरला स्टेटस को दिलायचं आहे. 30 तोपर्यंत हे करायचं. स्टेटस को इटसेल्फ सेज की जे आहे तिथपर्यंत राहणार. पण हे कुठलं वक्फ आम्ही अपील कुणाच्या विरोधात केलं? वक्फच्या विरोधात. आणि वक्फच्या त्या ऑर्डरला त्यांनी स्टेटस को दिला. याचा अर्थ की ऑर्डर ॲज इट इज राहिली, म्हणजे आमच्या ह्याच्यात आहे आणि याच्यात आम्हाला कुठे हे लागू, बाकीचे कुठले स्टॉपवर्क लागू होत नाही. अहो पण ती चुकीची झाली ना ऑटोमॅटिकली. ती या सगळ्या पण दिलाय ना महापालिकेने थांबवलं. हो, पुणे महानगरपालिकेने स्टॉप वर्क दिले यांना. या सगळ्या प्रकरणात ACBची पण एक अँटी करप्शनची पण हे पडली केस असं कळलं. ह्याच्यात अँटी करप्शनचा काय संबंध आहे? तो हा सर हे दंगेकर आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वादामध्ये मधल्यामध्ये बाकीचे आम्ही 4 पार्टनर रगडलात. म्हणजे तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये आम्हाला इथे फाशी घ्यावी लागेल. अहो आज तुम्ही मला सांगा 4 करोड रुपये लावलेत, बँकेचं कर्ज, एवढं मोठं बांधकाम केलं आहे. ज्या लोकांना आम्ही फ्लॅट विकले, ज्या लोकांना फ्लॅट विकले नाही परंतु ज्या लोकांना आम्ही फ्लॅट जे भाडे करू आहेत त्यांना दिलेत, किंवा दुकानदार आहेत, एखाद्या दुकानदारा, तर ही सगळी लोक आमच्याकडे आज मागणी करतात, आमचे पैसे तरी द्या, नाही तर जागा तरी द्या. आज तुम्ही मला सांगा आम्हाला फाशी घ्यावी लागेल यांच्यामुळे आम्हाला आणि इथल्या बाकीचे 24 भाडेकरूंना बेविचार बेघर झालेत. ठीक आहे, एक महत्वाचं आहे सगळ्यामध्ये. तुम्ही भाडेकरू का? काय सांगता? कुणाला फाशी घ्यायची गरज नाही. सगळं चाललंय सगळं मालवरती. भाडेकरी गेले ते पॉलिटिकल दबावामुळं, गोरगरीब आहे त्यांच्यावर प्रेशर आणलं पॉलिटिकल. त्याच्यामुळं हे जे म्हणतात ना BJPचं तुम्ही सपोर्ट घेतलं, BJP राजकारण करते. तुम्ही काय करत होता जेव्हा भाडेकरी बरोबर एग्रीमेंट केला? हां, कसं एग्रीमेंट केला? नाही, तुम्ही भाडेकरीनी तुम्हाला केस लावली 2012मध्ये. त्यावेळेस तुम्ही ते केस जे हे डिझॉल्व्ह करायला लावलं. कसं डिझॉल्व्ह करायला लावलं? पॉलिटिकल प्रेशर आणून ते केस डिझॉल्व्ह करायला लावला. त्याच्यामुळं आम्हाला पण जे हे कुठल्या तरी पक्षाचा, कुठल्या तरी समाजाचा, कुठल्या तरी संघटनेचा सपोर्ट घ्यावा लागल. आता मूळ ठीक आहे, हे मूळ सगळं प्रकरण कळलं, तुमची बाजू कळली. मी सगळ्यांचं थोडं ऐकून घेण्याचा प्रयत्न यासाठी केला की प्रकरण कोर्टात आहे, अजून स्टेटस को मेंटेन करायचं सगळं सांगितलं आहे. त्यांचं कन्स्ट्रक्शनवरती कोणता स्टे आलेला नाही हे तर अजून क्लिअर आहे, पण स्टेटस को मेंटेन करा वक्फच्या ऑर्डरचा हे महत्त्वाचं आहे. आता आजचा मुद्दा काय या सगळ्यामधला, तो फक्त ह्याच्याशी निगडीत नाही आहे की या प्रॉपर्टीचं काय झालं. तो प्रॉपर्टीचा मुद्दा तर सगळ्या कोर्टात आहे, तो होईल. पण ज्यावेळी रवींद्र धंगेकरांचा पक्षप्रवेश या सगळ्यामध्ये होतोय, तर तो पक्षप्रवेशचे काही जे बेसिस आहेत किंवा त्याच्या मागचे जे काही मथितार्थ आहेत त्यातली एक ही बिटवीन द लाईन आहे. पुण्यातल्या या हमजे खान चौकातल्या, रविवार पेठेतल्या लक्ष्मी रोडला संलग्न हा पलीकडे जाणारा रस्ता, त्याच्यावरच्या ह्या इतक्या मोठ्या प्रॉपर्टीचं हे सगळं आर्थिक समीकरण. आता अर्थात धंगेकरांच्या पत्नी यामध्ये पार्टनर आहेत स्वतः, त्यांचीही काही बोटं दगडाखाली अडकलेली असतील या सगळ्यानंतर, आणि त्यामुळे धंगेकरांवर ही वेळ आली का असा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं?
कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरडेसोबत मी ओमकार बाबळे पुण्यामधून.